बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस यांना संधी, मवियाकडून शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख निवडणूक लढवणार। बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मोठं शक्ती प्रदर्शन करून विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले। माळशिरस विधानसभेसाठी भाजपकडून पुन्हा राम सातपुतेंना संधी, सातपुतेंविरोधात मवियाच्या उत्तम जानकरांचं आव्हान। ठाण्यात एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन, अर्ज भरण्याआधी मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघेंना अभिवादन। अजित पवारांनी बारामतीतून लाडकी बहीण लाभार्थींच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज, अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवारांकडून शक्ती प्रदर्शन। बारामतीत योगेंद्र पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्याआधी योगेंद्र पवारांचं कुटुंबियांकडून औक्षण। लोकसभेला सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार द्यायला नको होता, अजित पवारांचं वक्तव्य, विधानसभेला मतदान करण्याचं आवाहन। मवियाचं जागा वाटप उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल, नाना पटोलेंची प्रतिक्रिया, भंडाऱ्यात मवियाचे सगळे उमेदवार निवडून येतील, बंडखोरीचा कल्लोळ आपोआप शांत होईल, पटोलेंचं वक्तव्य। संजय राऊतांनी जागा वाटपाचा विषय बंद करावा, नाना पटोलेंचा राऊतांना सल्ला, राऊतांनी विरोधकांवरच बोलावं, सांगली पॅटर्न कुठेही होऊ नये यासाठी प्रयत्न, पटोलेंचं वक्तव्य। महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यात भाजपला कोंडीत पकडण्यासाठी प्रचाराचा मुद्दा बनवत काँग्रेसकडून नवीन व्हिडिओ जारी। पुढील वर्षापासून जनगणना सुरू होण्याची शक्यता, 2025 नंतर 35, 45 आणि 55ला होणार जनगणना, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। दाना चक्रीवादळ येऊन गेल्यानं वातावरणात बदल, ऐन दिवाळीत राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। माहीम विधानसभेचा तिढा, मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, सदा सरवणकरांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलली। आम्ही फॉर्मही भरणार आणि विजय देखील होणार, माहीमचे उमेदवार सदा सरवणकरांचा विश्वास। उद्या उमेदवारी अर्ज भरणार, समाधान सरवणकर यांचं व्हॉट्सअप स्टेटस, उद्या सकाळी सदा सरवणकरांच्या अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचं स्टेटसमधून आवाहन। भव्य रॅलीकडून ऐरोलीत विधानसभेतून भाजपचे उमेदवार गणेश नाईकांनी भरला अर्ज, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी फिरवली पाठ। शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। सायन कोळीवाड्याचे भाजप उमेदवार तमिळ सेल्वन यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, महायुतीकडून शक्ती प्रदर्शन। मुंबईच्या मागाठाणे विधानसभेसाठी भाजपकडून प्रकाश सुर्वे यांनी भरला उमेदवारी अर्ज, मागाठाणे विधानसभेत विजयाची हॅट्रिक नक्की होणार, प्रकाश सुर्वेंना विश्वास। दहिसर पश्चिम विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार मनीषा चौधरी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, त्यापूर्वी केलं शक्ती प्रदर्शन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उपस्थिती। आमदार दिशांत सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व विधानसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, रॅली काढून शक्ती प्रदर्शन। सुनील राऊतांनी संजय राऊतांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज, खासदार संजय दिना पाटील यांचीही यावेळी उपस्थिती। ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाईंच्या रॅलीत तेजस ठाकरे सहभागी, वरुण सरदेसाई पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। कार्य अहवालात फोटो आणि नाव नसल्यानं जितेंद्र आव्हाडांसमोर जुना कार्यकर्ता युनुस शेखचा राडा, मुलीला महापालिकेत उमेदवारी आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्षपदाचं आश्वासन देत आव्हाडांकडून मनधरणी। वांद्रे टर्मिनसमधील काल झालेल्या चेंगराचेंगरीचं सीसीटीव्ही फुटेज समोर, चेंगराचेंगरीत 9 जण झाले होते जखमी। दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद, वांद्र्यातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय। रेल्वे प्रवाशांकडून क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट विक्रीला प्राधान्य, 50 दिवसात क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांकडून 3 कोटी रुपयांच्या तिकिटांची खरेदी। दादरमधील बॅस्टियन रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून स्पोर्ट्स कारची चोरी, चोरीची घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस।
म्हाड्यातून अभिजित पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, अभिजित पाटलांना विश्वास. चंद्रकांत पाटलांकडून बालवडकरांची मनधरणी. कोथरूडमधील भाजपच्या इच्छुक अमोल बालवडकरांची नाराजी अखेर दूर. बालवडकरांचा अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय मागे. अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणेंचा प्रचार करणार. विलास लांडेंच्या भूमिकेनं भाजपचे उमेदवार महेश लांडगेंची कोंडी. कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचं शक्ती प्रदर्शन. कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. सांगोला मतदारसंघात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांनी भरला उमेदवारी अर्ज. अनिकेत देशमुखांच्या दुचाकीवर बसून बाबासाहेब देशमुख अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते. म्हाड्याचे आमदार बबन शिंदेंनी दाखल केले अपक्ष म्हणून 2 उमेदवारी अर्ज. शरद पवार विश्वास दाखवतील, बबन शिंदेंची प्रतिक्रिया. सोलापुरात एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा रॅलीत सहभाग. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी याही वेळी अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज. साताऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने. आमदार बाळासाहेब पाटील आणि मनोज घोरपडे यांची दत्त चौकात एकाच वेळी रॅली. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला वसुबारस आणि एकादशी निमित्त आकर्षक फुलांची सजावट. मंदिराच्या सभामंडपात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. कट्टर हिंदू आहोत मात्र छत्रपतींचं हिंदुत्व मानतो. मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर खिसे कापू भ्रष्टाचार करणारे सगळे जुळवून फडणवीसांनी सरकार जोडलं. जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भरला उमेदवारी अर्ज. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट यांचं शक्ती प्रदर्शन. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे उमेदवार किशनचंद तनवाणेंची माघार. संभाजीनगर मध्य मतदारसंघात दिली होती उमेदवारी. उस्मानाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांचं शक्ती प्रदर्शन. उमेदवारी अर्ज केला दाखल. नांदेडच्या भोकर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत श्रीजया चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल. परभणीत शिंदेंच्या शिवसेनेकडून आनंद भरोसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरोसेंचा अर्ज दाखल. पाथरे विधानसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार बदलला. निर्मला विटेकरांऐवजी आता राजेश विटेकर असणार राष्ट्रवादीचे उमेदवार. केज विधानसभेतून भाजपच्या नमिता मुंदडा मैदानात. दोन्ही मुली तसंच आईकडून औक्षण. बीड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांची बंडखोरी. बीड विधानसभेत महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यामुळे अपक्ष अर्ज भरल्याची माहिती. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता. ठाकरे गटाचे उस्मानाबाद नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर बंडखोरीच्या तयारीत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार धीरज देशमुखांनी भरला उमेदवारी अर्ज. लातूर ग्रामीणमध्ये विधान परिषदेचे आमदार रमेश कराड विरुद्ध धीरज देशमुख अशी लढत. जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन मंजूर. संगमनेर न्यायालयात जामीन. अहिल्यानगरच्या लोणी गावात बाळासाहेब थोरातांची जाहीर सभा. शिर्डी विधानसभा काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.